मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या दुःख सहनास सुरुवात होण्यापूर्वी तुमच्या बरोबर हे वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी उत्कट इच्छा होती. कारण मी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात माझ्या दुःख सहनाची पूर्तता झाल्याशिवाय मी हे भोजन पुन्हा करणार नाही. नंतर त्याने प्याला घेतला आणि त्याच्याबद्दल उपकार स्तुती करून तो म्हणाला, हा घ्या आणि आपसात त्याची वाटणी करा. कारण मी तुम्हास सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत मी द्राक्ष वेलाचा उपज यापुढे पिणार नाही. नंतर त्याने भाकर घेतली आणि उपकार स्तुती करून त्याने ती मोडली आणि त्यांना दिली. तो म्हणाला, हे माझे शरीर असून ते तुमच्याकरिता दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. भोजन झाल्यानंतर त्याने द्राक्षरसाचा प्याला घेतला. तो म्हणाला, हा प्याला म्हणजे जे माझे रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे, त्या माझ्या रक्ताने कायमचा शिक्कामोर्तब केलेला नवा करार आहे. पण पहा, याच मेजावर आपल्यामध्ये मित्र म्हणून बसलेला एक माणूस माझा विश्वासघात करेल.